खरीप पणन हंगाम 25-26 मधील 3 कोटी 8 लाख रुपये प्रलंबित होते ते शासनाकडून 3 दिवसापूर्वीच्या कार्यालयास प्राप्त झालेले आहे। सदर चुकारे वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सध्या रब्बी हंगामामधील 77,615 शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केलेली असून त्यापैकी 44,773 शेतकऱ्याकडून 19,79,307 क्विंटल धानाची खरेदी केलेली असून त्याची चुकारेची रक्कम 468 कोटी 89 लाख इतकी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना देय आहे। सदरच्या रकमेबाबत हुंडे वगैरे कागदपत्र प्रदान कार्यालयामार्फत शासनास कळविण्यात आलेले आहे। सदरचे चुकारे लवकरच या कार्यालयास प्राप्त होणार आहेत। शेतकऱ्यांनी काय आवाहन करणार सर चुकाऱ्याबाबत? सदरचे चुकारे शासनाकडून प्राप्त होताच तात्काळ वितरित करण्यात येतील असे शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या जे काही धान मार्केटिंग फेडरेशननी खरेदी केलं आहे त्यामध्ये 100% ज्यांचा माल आलेला आहे त्यांना पैसे मिळतील। महाराष्ट्रामध्ये 2025-26चे खरीपाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही। पुन्हा खरीप पीक आलेलं आहे। शेतकऱ्यांनी शेतामध्ये खरीप पीक कसं लागवड करायचं, खताचे रेट वाढलेले आहेत, बोनसची घोषणा केली ती मिळाली नाही, शेतकऱ्याचं कर्जमाफीची घोषणा केली ती बोलायचं नाही। महाराष्ट्राचे लाडले मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब म्हणतात जे आम्ही फक्त आश्वासन देतो पाळलं पाहिजे असं कुठेही नाही असं बोलणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भातील धान शेतकऱ्यांना पुन्हा आत्महत्येच्या दिशेने नेत आहेत असं आजच्या माध्यमातून आपल्याला वाटते आहे। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यामध्ये जवळपास खरीप पिकाचं धानाचे पैसे 1 ते 1.5 करोड रुपया आमच्या शेतकऱ्यांचा राहिलेला आहे। शेतकऱ्यांना आता पुन्हा मरण्याची परिस्थिती आली आहे साहेब। जो शेतकऱ्यांनी शासनाने याच्याकडे लक्ष घालावं आणि लगेच शेतकऱ्यांना न्याय द्यावा। आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे महोदय की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपाचे पैसे धानाचे पैसे पोहोचले पाहिजे साहेब, जेणेकरून पुन्हा खरीपाचं पीक त्यांनी आपल्या शेतात लावता आलं पाहिजे।